नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत अर्थ सोलार सिस्टम म्हणजे सौरमालेच्या सेगमेंटमधला हा तिसरा व्हिडिओ आहे आपला। पृथ्वी बनवतोय आपण। हे पाशी 3 कलर वापरले, व्हाईट कलर बर्फाचा भाग दाखवण्यासाठी, ब्लू कलर पाण्याचा आणि ग्रीन कलर हा जमिनीचा भाग दाखवण्यासाठी आपण यूज केलेला आहे। चला तर आपण स्टार्ट करूया। 3 कलर घेते मी, ब्लू, ग्रीन आणि व्हाईट। अगदी थोडा लागणार आहे व्हाईट आपल्याला बर्फाचा भाग दाखवण्यासाठी। तिन्ही 4 प्लाय ऊल आहे आणि त्यासाठी वापरणार आहे मी 12 नंबरचा किंवा 3 mm चा क्रोशे। चला तर आपण स्टार्ट करूया। स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला हे असं स्टिचेस डिटेल दाखवणार आहे। अर्थ ही आपली टोटल, हे बघा राऊंड वाईज मी राऊंड काढलेले आहे। टोटल आपले 18 राऊंड असतील आणि बेस हा आपला 6 टाक्यांचा असेल, 6 सिंगल खांबचा असेल। पहिलं राऊंड आपलं मॅजिक सर्कलमध्ये किंवा मॅजिक रिंग जी आपण बनवतो त्या रिंगमध्ये आपण पहिले 6 सिंगल खांब घालणार। त्यामध्ये ब्लू कलरमध्ये घालणार आपण 6च्या 6 सिंगल खांब। त्यानंतर दुसरं राऊंड हे प्रत्येक खांबावरती 2 खांब असेल, पण ते 2 खांब म्हणजे टोटल 12 सिंगल खांब होतील दुसऱ्या राऊंडला। पण 12 सिंगल खांबमध्ये आपण 2 ब्लू कलरचे, त्यानंतरचे पुढचे 3 ग्रीन कलरमध्ये, त्यानंतर पुढे 1 ब्लू कलरचा, 2 व्हाईटमध्ये आणि 1 ब्लू, 2 ग्रीन, 1 ब्लू, अशा पद्धतीने दुसरं राऊंड आपण कंप्लीट करणार। पण हे कलर घालताना दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबामध्ये 2 खांब येतील ह्याची काळजी घ्यायची आहे। तिसऱ्या राऊंडमध्ये पण तसंच, एका खांबामध्ये 1 खांब, त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2 खांब, म्हणजे एक अल्टरनेट खांब आपण इन्क्रीज करणार। मग 12च्या जागी आपण 6 एक्स्ट्रा वाढणार, 18 होतील आपले। हे रिपीट करायचे आपल्याला। मग त्याच्यामध्ये कलर कुठले 2 ब्लूमध्ये, 7 ग्रीनमध्ये, 1 ब्लू, 1 व्हाईट, 2 ब्लू, 4 ग्रीन, 1 ब्लू असे वापरणार। पण ते ब्लू करताना मी याचं बायफर्गेशन पण केलं आहे। हे बघा 2 ब्लू करणार आहे, पण त्यामध्ये पहिल्या खांबामध्ये 1 ब्लू, पुढच्या खांबामध्ये 2 खांब एकत्र घालणार, मग 1 ब्लू आणि 1 ग्रीन। त्याच्या पुढच्या खांबामध्ये 1 ग्रीन, 2 एका खांबामध्ये 1 ग्रीन, त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2 ग्रीन, 1 ग्रीन, 2 ग्रीन, आणि पुढे एका खांबामध्ये 1 ब्लू आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये 1 व्हाईट आणि 1 ब्लू, त्यानंतर 1 ब्लू, 2 ग्रीन, 1 ब्लू आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये 1 ग्रीन आणि 1 ब्लू, असं हे बायफर्गेशन केलं आहे। ह्याचं स्टिचेस डिटेलसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही चेक करू शकता। पूर्ण बायफर्गेशन वाईज डिटेल्स देणार आहे मी। चला तर आपण स्टार्ट करूया। स्टार्ट करण्यासाठी मी पहिला वापरते आहे ब्लू कलर। मॅजिक रिंग किंवा मॅजिक सर्कल बनवून घेऊ आपण। मॅजिक सर्कलमध्ये जसं मी पहिलं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक खांबामध्ये 1 सिंगल खांब, या मॅजिक सर्कलमध्ये मी आधी 1 चेन घेते आणि सर्कलमध्ये मी टोटल 6 सिंगल खांब करून घेणार आहे। 6च्या 6 सगळे ब्लू कलरमध्ये असतील। 1 2 3 4 5 आणि 6 दोरा खेचून घ्यायचा आहे सर्कलचा आणि इथे आपण स्टिच मार्कर यूज करायचा आहे। बघा आपल्याला आता दुसरा राऊंड घालायचं आहे। पहिला राऊंड आपलं हे कंप्लीट केलं आहे, पण क्लोज केलं नाही। पहिला जो खांब आहे त्या खांबामध्ये क्रोशे हुक टाकून आपण दुसरा राऊंड स्टार्ट करायचं आहे आणि दुसऱ्या राऊंडचा पहिल्या खांबामध्ये आपण स्टिच मार्कर टाकणार आहे। आणि त्यासाठी आपण आता ही जी लाईन आहे ती फॉलो करणार दुसऱ्या राऊंडची, म्हणजे 2 ब्लू, 3 ग्रीन, 1 ब्लू, 2 व्हाईट, 1 ब्लू, 2 ग्रीन आणि 1 ब्लू। पहिलं मी आधी पहिल्या टाक्यामध्ये क्रोशे हुक घालणार। सर्कल क्लोज न करता आपण हा टाका बनवतोय दुसऱ्या राऊंडचा। पहिलंवाला सर्कल क्लोज केलेलं नाही आहे, कंटिन्यू बनवत जायचं, कुठलंही सर्कल क्लोज नाही करायचं आहे।
दुसऱ्या राऊंडसाठी हा पहिला खांब आणि त्याच टाक्यामध्ये हा दुसरा खांब. त्याचा पुढचा जो टाका आहे त्या टाक्यामध्ये आपण ग्रीन कलर बनवायचा आहे. हा जो दुसरा ब्लू कलरचा खांब घातला आहे तो ब्लू कलरमध्ये क्लोज न करता ग्रीन कलर घ्यायचा आहे क्लोजिंगला आणि असा खेचून घ्यायचा आहे. म्हणजे हे 2 टाके ब्लू झाले आणि आता आपल्याला ग्रीन घालायचे. पुढच्या टाक्यावरती 2 ग्रीन कलर घालणार आहे मी आणि साईड बाय साईड हे दोरेसुद्धा मी ॲड करून घेणार, टाक्यामध्ये घेणार आहे. 1 आणि 2. आपल्याला दुसऱ्या राऊंडसाठी 3 वेळा 2 कलर ग्रीन कलर घ्यायचे. 3 खांब आहेत, 3 ग्रीन कलर आहे. तिसरा जो इथे ग्रीन कलर घेतो तो ग्रीन कलर घेताना ग्रीन कलरमधनं दोरा खेचून घेतला की पुढचा ब्लू कलर घालायचा आहे. त्यामुळे ब्लू कलर ह्याच्यामध्ये खेचून घ्यायचा आणि पुढचा घालायचा आहे आपल्याला ब्लू कलर. ब्लू कलर एकच टाका आहे म्हणून फक्त खेचून घ्यायचा आणि टाका कंप्लीट करायचा नाही. कंप्लीट करताना आपल्याला व्हाईट कलर जॉईन करायचा आहे, कारण कंप्लीट करून पुढे 2 टाके व्हाईट कलर आहेत पुढच्या टाक्यामध्ये. त्यासाठी मी जोडणार आहे आता व्हाईट कलर. असा हा व्हाईट कलर जोडला आहे मी इथे. आणि पुढच्या टाक्यामध्ये आपण इथे 2 झालेत, इथे 2 ग्रीन झालेत. तिसऱ्या टाक्यामध्ये 1 ग्रीन आणि 1 ब्लू झाला आहे. चौथ्या टाक्यामध्ये आपल्याला 2 व्हाईट बनवायचे आहेत. 1 आणि हा दुसरा व्हाईट. आता दुसरा व्हाईट बनवताना दुसरा टाका कंप्लीट करायचा नाही आहे आणि त्याच्या पुढे जो कलर आपल्याला वापरायचा आहे ब्लू कलर, तर तो ब्लू कलरचा दोरा खेचून घ्यायचा आहे. ब्लू कलरचा दोरा घ्यायचा आहे आपल्याला. हा ब्लू कलरचा दोरा आपण घेणार आणि पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 2 जे घालायचे आहेत तो 1 ब्लू असेल आणि 1 ग्रीन असेल. कारण हे पहा 2 व्हाईट झाल्यावर 1 ब्लू आहे, पुढे 2 ग्रीन आणि 1 ब्लू. मग पुढचे ज्या 2 टाक्यामध्ये 2-2 घालायचे ते 1 ब्लू 1 ग्रीन. मग पुढच्या टाक्यात 1 ग्रीन आणि 1 ब्लू असं करायचं. मग त्यासाठी मला आता ब्लू घालायचा आहे, तो मी हा ब्लू घालते पुढच्या टाक्यामध्ये. आणि त्याच टाक्यामध्ये आपल्याला ग्रीन घालायचं आहे म्हणून मी ग्रीन खेचून घेते टाका बंद करायला आणि ग्रीन कलरचा टाका कंप्लीट करते. कारण पुढे पण ग्रीनच घ्यायचं आहे पुढच्या टाक्यामध्ये. 1 ग्रीन आणि 1 ब्लू असेल. मग त्यासाठी आधी पहिला हा ग्रीन घेते आणि टाका कंप्लीट करायचा नाही कारण ब्लू पुढे घ्यायचा आहे आपल्याला, म्हणून मी आता हा ब्लू खेचून घेते आणि पुढच्या टाक्यामध्ये आपण ब्लू कलर घालणार आहोत. आता हा टाका कंप्लीट करायचा आहे कारण जेव्हा तिसरा राऊंड आपण सुरू करणार तेव्हा तिसरा राऊंड पण ब्लू कलरनेच सुरू होतं आहे. 2 ब्लू 7 ग्रीन 1 ब्लू असं आहे. त्याचं बायफर्गेशन खाली केलं आहे मी. पहिल्या 2 टाक्यामध्ये 1 ब्लू आणि पहिल्या टाक्यामध्ये 1 ब्लू आणि दुसऱ्या टाक्यामध्ये 1 ब्लू आणि 1 ग्रीन. तिसऱ्या टाक्यामध्ये पुन्हा 1 ब्लू, चौथ्या टाक्यामध्ये 1 ब्लू 1 ग्रीन. असं हे 12 टाक्यांचं डिटेल दिलेलं आहे मी. तसं आता मी इथे टाका ब्लू कलरनेच कंप्लीट करणार, दुसऱ्या राऊंडचा शेवटचा टाका. आणि तिसऱ्या राऊंडला आपल्याला स्टार्ट करायचं आहे. त्यासाठी मी हा स्टिच मार्कर काढणार आणि तिसऱ्या राऊंडच्या पहिल्या टाक्यामध्ये आपल्याला एकच ब्लू कलर बनवायचा आहे, हा पासा. आणि टाका कंप्लीट करायचा आहे कारण पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 2 टाके घालायचे आहेत. तो एक आहे ब्लू आणि पुढचा आहे ग्रीन. तर ब्लू टाका कंप्लीट न करता मी ग्रीन खेचून घेणार आणि त्याच टाक्यामध्ये पुन्हा ग्रीन कलरचा टाका घालणार. पण हा ग्रीन कलर घालताना हा पण टाका कंप्लीट करायचा आहे कारण पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 1 ग्रीन आणि 2, एकामध्ये 1 ग्रीन दुसऱ्यामध्ये 2 ग्रीन आणि त्याच्या पुढे सुद्धा एकामध्ये 1 ग्रीन दुसऱ्यामध्ये 2 ग्रीन असं बनवायचं आहे. म्हणून हा कंटिन्यू टाका ठेवणार मी. ग्रीन कलरचा कंप्लीट करते. पुढच्या टाक्यामध्ये एकच ग्रीन घालायचं आहे आपल्याला. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 टाके घालायचे, दोन्ही ग्रीन कलरमध्ये असतील. 1 आणि 2. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा आपण ग्रीनच घालणार आहोत पण तो 1 असेल.
त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपण दोन्ही ग्रीन कलर घालणार आहे. त्यामुळे हा पहिला ग्रीन आणि दुसरा ग्रीन आपल्याला कंप्लीट करायचा नाही आहे, कारण तो ग्रीन झाल्यावर आपल्याला घ्यायचा आहे इथे व्हाईट कलर. तो व्हाईट कलर खेचून घेणार मी. पुढच्या टाक्यामध्ये एक व्हाईट कलर घालणार आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक व्हाईट आणि एक ब्लू घालायचं आहे आपल्याला. तर हा जो व्हाईट आहे तो व्हाईट खेचून घेणार आणि आपल्याला ब्लू घालायचा आहे. मग आता हा व्हाईट टाका कंप्लीट न करता ब्लू कलर घ्यायचा आहे आपल्याला आणि हा टाका कंप्लीट करायचा आहे. आणि त्याच टाक्यात आपल्याला अजून एक ब्लू कलर घ्यायचा आहे. पुढच्या टाक्यामध्ये एक ब्लू आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये दोन ग्रीन घालायचे, त्यामुळे ग्रीन कलर खेचून घ्यायचा आहे. पुढच्या टाक्यामध्ये आता एक ग्रीन घालणार आपण, दोन ग्रीन. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक ग्रीन आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक ग्रीन आणि एक ब्लू. तर हा ग्रीन आहे, ग्रीन कंप्लीट न करता ब्लू खेचून घ्यायचा आहे ह्याच्यातून आता आणि दुसऱ्याला ब्लू ह्यामध्ये घालायचं. त्याच टाक्यामध्ये अजून एक ब्लू कलरचा टाका घालायचा. म्हणजे आपलं हे तिसरं राऊंड सुद्धा कंप्लीट झालं. आता आपल्याला बनवायचं आहे चौथं राऊंड. चौथं राऊंड सुद्धा तसंच जसं मी इथे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे एका टाक्यामध्ये दोन सिंगल खांब घालायचे पहिल्यामध्ये, त्यानंतर पुढच्या दोन टाक्यामध्ये एक एक सिंगल खांब आणि तेच रिपीट करायचे 6 वेळा. म्हणजे 24 खांब येतील आणि 24 खांब या कलरमध्ये असतील. 4 ब्लू, 8 ग्रीन, 4 ब्लू, 5 ग्रीन, 3 ब्लू. सेम पद्धतीने आपण चौथा राऊंड स्टार्ट करू. चौथ्या राऊंडसाठी पहिल्या खांबामध्ये मी 2 ब्लू कलर घेणार आहे. हा ग्रीन कलर आपण साईड बाय साईड घेऊन जायचा आहे. हा आपला टाक्यावरचा पहिला खांब आहे, त्याला स्टिच मार्कर टाकायचं. चौथ्या राऊंडचा पहिला खांब. त्यानंतर अजून एक ब्लू कलरचा खांब घ्यायचा आहे. याच्यामध्ये हा एक्स्ट्रा दोरा आला आहे ग्रीन कलरचा, तो कट करून टाकायचा आहे आपल्याला. हा दुसरा ब्लू कलरचा त्याच खांबामध्ये. पुढच्या दोन खांबामध्ये प्रत्येकी एक एक ब्लू कलर घेणार आपण. हा एक आणि त्याच्या पुढे एक आणि पुढच्या खांबामध्ये आपल्याला ग्रीन घ्यायचं आहे. त्यामुळे आता ब्लू कलर टाका कंप्लीट न करता ग्रीन कलर घ्यायचा आहे म्हणून. आणि पुढच्या खांबामध्ये आपण 2 ग्रीन कलर घालणार, 2 खांब ग्रीन कलरचे आणि पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक एक ग्रीन कलर. म्हणजे जो ग्रीन कलर आहे त्याच्यावरती ग्रीन कलर येत जाईल आपला. त्याच्या पुढच्या खांबावरती 2 ग्रीन कलर, एक आणि 2 आणि पुढच्या 2 खांबावरती प्रत्येकी एक एक ग्रीन. हा जो ग्रीन कलर आपण शेवटचा घालणार आहे तो ग्रीन कलर कंप्लीट करायचा नाही, कारण त्याच्या पुढच्या खांबावरती आपल्याला ब्लू कलर घालायचा आहे. त्यामुळे हा कंप्लीट न करता ब्लू कलर खेचून घ्यायचा आहे. हे पहा, ब्लू कलरने कंप्लीट करायचं आहे. आणि पुढचं राऊंड आहे आपलं 2 ब्लू, पुन्हा पुढच्या 2 खांबामध्ये एक एक ब्लू. खांबामध्ये मी 2 ब्लू कलर कंप्लीट करून घेते. 1 आणि 2 आणि पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक एक ब्लू कलर.
हा ब्लू कलर आता कंप्लीट करायचा नाही, कारण आपल्याला ग्रीन कलर घालायचा आहे. त्यासाठी हा ग्रीन कलर खेचून घेणार ब्लू कलरवरती. म्हणजे हे पहा, एकामध्ये 2 ब्लू कलर, त्याच्या पुढच्या दोघांमध्ये प्रत्येकी एक ब्लू कलर असं झालं. आता ग्रीन कलर घालायचं आहे पुन्हा. तसंच या टाक्यामध्ये 2 ब्लू कलर ग्रीन कलर येणार, 1 आणि 2, आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी एक ग्रीन कलर येणार. हा 1 आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 1. आणि आता शेवटचे 3 टाके राहिलेत. त्या 3 टाक्यामध्ये एकामध्ये 1 ग्रीन आणि ब्लू येणार ह्याच्या पुढच्या टाक्यामध्ये, आणि पुढचे 2 आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी एक ब्लू. तर हा जो ग्रीन आहे तो आधी घालून घेणार मी त्या टाक्यामध्ये. टाका कंप्लीट न करता ब्लू कलरचा दोरा खेचून घेणार, आणि त्याच टाक्यामध्ये पुन्हा 1 ब्लू, आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी एक ब्लू, म्हणजे निळा कलर. हे पहा, हे आपलं रेडी झालेलं आहे. 4थं राऊंड सुद्धा कंप्लीट केलेलं आहे आपण. आता आपल्याला बनवायचं आहे 5वं राऊंड. 5वं राऊंड पण स्टार्टिंग ब्लू कलरनेच आहे. 5वं राऊंड आहे आपलं. हे पहा, हे 5वं राऊंड जे आहे ते 5वं राऊंड पहिल्या 3 खांबामध्ये एक सिंगल खांब येणार, आणि 4थ्या खांबामध्ये 2 सिंगल खांब, असं हे रिपीट करायचे 6 वेळा. म्हणजे 24च्या आपल्याकडे आता 30 सिंगल खांब होतील. आणि ते 30 सिंगल खांबचे कलर हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच. हे पाहू शकता. 5 ब्लू, 5 ग्रीन, 4 ब्लू, 2 ग्रीन, 5 ब्लू, 5 ग्रीन, 5 ब्लू, असे हे कलर आपण हे करणार आहोत. तर त्यासाठी आधी पहिलं मी हा जो पहिला टाका आहे स्टिच मार्करच्या इथला, तिथे 1 ब्लू कलर घालून घेणार आणि स्टिच मार्कर टाकणार. हा आपला 5व्या राऊंडचा पहिला खांब आहे. आणि पुढच्या 2 खांबामध्ये आपण अजून ब्लू कलरचं प्रत्येकी एक खांब घालणार. म्हणजे टोटल आपल्याकडे ब्लू कलरचे 3 खांब झाले. आणि त्याच्या पुढचा जो खांब आहे त्याच्यावरती आपण ब्लू कलरचे 2 बनवायचे आहेत, आणि पुढे ग्रीन कलर जॉईन करायचे आहे. पण 2 बनवणार तर हा पहिला, आणि दुसरा जो बनवणार तो पुढे ग्रीन कलर जॉईन करायचा असल्यामुळे कंप्लीट न करता 2 असा अर्धवट ठेवायचा आणि ग्रीन कलर खेचून घ्यायचा. हे पहा, आता पुढच्या 3 टाक्यामध्ये ग्रीन कलरने प्रत्येकी एक खांब बनवायचा आहे. 1, पुढच्या टाक्यामध्ये 1, आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा 1, आणि 4था जो टाका आहे त्याच्यामध्ये आपण ग्रीन कलरचे 2 बनवणार. त्यामध्ये 1 कंप्लीट करायचं आहे, आणि दुसरा कंप्लीट न करता ब्लू कलर घ्यायचा आहे, कारण पुढे आपण ब्लू कलर जॉईन करणार आहोत. हे पहा, हे पहा. मग आपल्याकडे इथे 5 ग्रीन कलर झाले, 5 ब्लू कलर, हे 5 ग्रीन कलरचे टाके, 5 ब्लू कलरचे टाके. आता आपल्याला 4 ब्लू घ्यायचे आहेत. मग 4 ब्लू घेताना पहिल्या 3 टाक्यामध्ये एक ब्लू कलर घेणार, आणि 4थ्या टाक्यामध्ये जे 2 घेणार त्याच्यामध्ये 1 ब्लू कलर आणि पुढे 1 ग्रीन कलर असं घेणार. तर हा आपला पहिला टाका 1 ब्लू कलर, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा 1 ब्लू कलर, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा 1 ब्लू कलर. आता त्याच्या पुढचा जो टाका आहे तिथे एक ब्लू घ्यायचा आहे आणि 1 ग्रीन. मग त्यासाठी मी हा ब्लू घेतला आणि कंप्लीट न करता ग्रीन कलरचा दोरा खेचला, आणि त्याच टाक्यामध्ये पुन्हा ग्रीन टाका घेतला 1. पुढच्या टाक्यामध्ये 1 ग्रीन घ्यायचा आहे, आणि त्याच्या पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी एक ब्लू घ्यायचा आहे. मग त्यासाठी हा ग्रीन कंप्लीट न करता हा जो ग्रीन पुढच्या टाक्यामध्ये आहे तो कंप्लीट करायचा नाही, अर्धवट ठेवायचा, आणि ब्लू दोऱ्याने हा कंप्लीट करायचा आहे, कारण पुढचा टाका आपला ब्लू कलरमध्ये असणार आहे. म्हणून पुढच्या एका टाक्यामध्ये ब्लू कलर, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे एकच, आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 टाके घ्यायचे आहेत ब्लू कलरचे, 2 सिंगल खांब, 1
आणि 2. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपण एक ब्लू घेणार आहे आणि पुढे ग्रीन घ्यायचं आहे. त्यामुळे जो पुढच्या टाक्यामध्ये जो ग्रीन घेणार तो टाका कंप्लीट न करता दोरा ब्लू ग्रीन खेचून घेणार आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये एक एक ग्रीन, 1 आणि 2, आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 ग्रीन. आता शेवटचे 4 टाके राहिलेत आपले, 1 2 3 4. त्यामध्ये एकामध्ये ग्रीन घ्यायचं आहे, पुढच्या 2 मध्ये ब्लू घ्यायचं आणि शेवटच्या टाक्यामध्ये 2 ब्लू घ्यायचे. तो हा पहिला जो आहे त्याच्यामध्ये मी ग्रीन टाकते. पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे, त्यामुळे मी हा ब्लू कलर खेचून घेणार आणि पहिल्या टाक्यामध्ये एक ब्लू, दुसऱ्या टाक्यामध्ये एक ब्लू आणि तिसऱ्या शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा 2 ब्लू. म्हणजे हे शेवटच्या 4 मध्ये एक ग्रीन, एक ब्लू, 2 ब्लू असा आपला 5वा राऊंड कंप्लीट झालेला आहे. तर 6व्या राऊंडसाठी सुरुवात करायची आहे. 6वा राऊंड तसंच जसं इथे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहेच, इथे सुद्धा दाखवते. पहिल्या टाक्यामध्ये 2 ग्रीन घ्यायचे आणि पुढच्या 4 टाक्यामध्ये, आधीच्या राऊंडमध्ये 3 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक केलेलं, आता इथे 4 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल काम घालायचे आणि ते रिपीट करायचे 6 वेळा. म्हणजे 30चे आपल्याकडे 36 काम होतील. तर आता मी पहिल्या टाक्यामध्ये एक ब्लू घालणार, 2 ब्लू घालणार. मग त्यासाठी आधी मी दोऱ्यात स्टिच मार्कर काढून घेतला आणि हा पहिला खांब घातलाय. स्टिच मार्कर टाकायचा आणि त्याच टाक्यामध्ये अजून एक ब्लू कलर खांब घालायचा. पुढच्या 4 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक ब्लू कलर घालायचा. 1 2 3 4 आणि आता आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा इथे, पण त्याच्या आधी पुढच्या टाक्यामध्ये ना एक ब्लू घालायचं आहे आणि एक ग्रीन घालायचं आहे आणि पुढच्या 4 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक ग्रीन घालायचं आहे. तर हा जो टाका आहे त्याच्यामध्ये एक ब्लू आणि एक ग्रीन घालायचं आहे, म्हणून आधी मी ब्लू कलरचा दोरा खेचून घेतला. टाका कंप्लीट न करता ग्रीन कलरने कंप्लीट केला आणि त्याच टाक्यामध्ये पुन्हा ग्रीन कलर घातला आणि पुढच्या 4 टाक्यामध्ये आपण प्रत्येकी एक एक ग्रीन कलर चा टाका घालणार. 1 2 3 आणि हा 4था. हे पहा, अशा पद्धतीने 4 ग्रीन कलर घेतलेले आहेत आपण. त्या पुढचा राऊंड पुन्हा पुढे 2 कलर, ह्या टाक्यामध्ये 2 कलर घ्यायचे आहेत आणि 2 टाके घ्यायचे आहेत, 2 सिंगल काम, आणि पुढच्या 4 टाक्यामध्ये एक एक सिंगल काम. तर हे जे 2 सिंगल काम आहेत ते दोन्ही ग्रीन कलरने घालणार, म्हणून पहिलावाला मी ग्रीन कलर टाका कंप्लीट केला. दुसरावाला पण घेतलाय, पण तो कंप्लीट नाही करणार कारण पुढचा कलर हा आपला ब्लू कलर असणार आहे. घरी नाही, अजून पुन्हा 2 टाके घालायचे आहेत ग्रीन कलरमध्ये, त्यामुळे हे 2 कंप्लीट केले आणि पुढचे 2 टाके मी ग्रीन कलरमध्ये घालणार आणि 2 टाके ब्लू कलरमध्ये. तर 2 टाके ग्रीन कलरमध्ये घालण्यासाठी पुढच्या टाक्यामध्ये एक घातला मी सिंगल काम, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक घातला, पण तो कंप्लीट नाही केला कारण पुढे अजून 2 टाके ब्लू कलरमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणून ब्लू कलरने कंप्लीट केला आणि याचे ब्लू कलरचे 2 घेतले, 1 आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 1. त्याच्या पुढे आपल्याला 2 ब्लू कलरचे घालायचे टाके, 1 आणि 2, पण हा कंप्लीट करायचा नाही कारण पुढे आपल्याला एक सिंगल ग्रीन कलरचा टाका घालायचा, म्हणून
हे पहा, हा ग्रीन कलरचा टाका घ्यायचा आहे, पण तो एकच घालायचा आहे, त्यामुळे तो कंप्लीट न करता ब्लू कलरने खेचून घेणार मी. आणि पुढे आपल्याला पुढच्या 3 टाक्यामध्ये एक एक ब्लू कलरचा खांब घालायचा आहे. हा व्हाईट कलरचा दोरा आपण कट करून घ्यायचा आहे, मध्ये गुंतत राहतो. 3 टाक्यामध्ये आपण ब्लू कलर बनवून घेणार आहे. एक, पुढच्या टाक्यामध्ये एक, आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा एक. हे अशा पद्धतीने. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 ब्लू कलर बनवणार आहे. 1 आणि 2, आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 1 ब्लू कलर बनवायचा आहे आणि नंतर ग्रीन कलर जॉईन करायचा आहे. पहा, ब्लू कलर बनवला आहे आणि ग्रीन कलर जॉईन करणार. आणि पुढच्या 3 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक ग्रीन कलर पुन्हा. 1, पुढच्या टाक्यामध्ये 1, आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 1. आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 ग्रीन कलर जॉईन करायचे आहेत. 1 आणि हा दुसरा कंप्लीट करायचा नाही, कारण आपल्याला ब्लू कलर जॉईन करायचा आहे, म्हणून ब्लू कलरने खेचून घ्यायचं. आणि पुढचे जे 4 टाके आहेत ते 4ही टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक ब्लू कलरमध्ये कंप्लीट करून घेणार आपण. 1, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये हा दुसरा, त्याच्या पुढच्या तिसरा, आणि शेवटच्या टाक्यात 4था. म्हणजे असं हे 2 1 1 1 1 अशा पद्धतीने हे 5वं राऊंडसुद्धा आपलं 6वं राऊंडसुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. आत्ता आपले इथे खांबावरती टोटल 36 खांब झालेले आहेत. तर 7व्या राऊंडपासून पण आपल्या हे जे 6व्या राऊंडला 36 खांब झालेले आहेत, ते 36 खांब 7व्या राऊंडपासून आपल्याला कंप्लीट घ्यायचे आहेत, अगदी 13व्या राऊंडपर्यंत. आणि 14व्या राऊंडला परत ते 30 खांब करायचे आहेत, म्हणजे रिड्यूस करायचे आहेत. हे आता 7व्या राऊंडपासून 14व्या राऊंडपर्यंत जे बनवायचे आहेत आपल्याला, प्रत्येक खांबामध्ये एक एक सिंगल खांब असेल. पण ते सिंगल खांब करताना ही जे डिटेल दिलेलं आहे जे डिस्क्रिप्शनमध्ये आणि हे इथे दाखवते, तो रूल फॉलो करायला लागेल आपल्याला. म्हणजे 6 ब्लू 7 ग्रीन, 1 ब्लू 1 ग्रीन 1 ब्लू अशा पद्धतीने. म्हणजे जिथे ग्रीन आहे तिथे ग्रीन आणि ब्लू आहे तिथे ब्लू. मग एंडिंगला व्हाईटसुद्धा आपल्याला जॉईन करायचं आहे बर्फ दाखवायला. तर आता आपण 7वं राऊंड स्टार्ट करणार आहोत. 7वं राऊंड स्टार्ट करताना आपल्याला ब्लू कलरने स्टार्ट करायचं आहे. त्यासाठी मी पहिला खांब घालून घेते ब्लू कलरचा आणि ह्याला स्टिच मार्करने स्टिच मार्कर अटॅच करून ठेवते, जेणेकरून कळेल की आपलं राऊंड कंप्लीट कधी होणार आहे. आता टोटल आपल्याला 7व्या राऊंडमध्ये 6 ब्लू कलर घालून घ्यायचे आहेत आणि मग ग्रीन कलर जॉईन करायचा आहे. तर हा पहिला खांब झाला. त्याच्या पुढच्या खांबामध्ये हा दुसरा, 2, प्रत्येकी एक एक घालतोय आपण खांबामध्ये. 3 4 5 आणि हा 6वा राऊंड आपण हे 6वा खांब आपण कंप्लीट करताना हे कंप्लीट ग्रीन कलरने करणार, कारण आपल्याला पुढे 7 खांबामध्ये प्रत्येकी एक एक ग्रीन कलर घालायचा आहे. त्यामुळे हा मी 6वा खांब ग्रीन कलरने कंप्लीट केला आहे. आता आपल्याला पुढच्या 7 खांबामध्ये प्रत्येकी ग्रीन कलरचा एक एक खांब घालायचा आहे. त्यामुळे हा पहिला 1 2 3 4 5 6 आणि 7. 7वा खांब आपल्याला कंप्लीट करायचा नाही आहे, कारण एक ब्लू कलरचा घालून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये, म्हणून एकच ब्लू कलरचा घ्यायचा आहे. हा पहा असा ब्लू कलर. तो कंप्लीट न करता पुन्हा ग्रीन कलर जॉईन करायचा आहे, कारण एक ग्रीन घालायचं आहे आपल्याला.
तो कंप्लीट करायचा नाही आहे, कारण पुन्हा एक ब्लू घालायचा आहे. पुन्हा ग्रीन घ्यायचं आहे आणि पुढच्या 6 खांबामध्ये एक एक ग्रीन कलर घालायचा आपल्याला. 1 2 3 4 5 आणि 6. आता ब्लू कलर घ्यायचा आहे आपल्याला जॉईन करायला. आणि पुढच्या 8 खांबामध्ये प्रत्येकी एक एक ब्लू कलर घालायचा आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8वा टाका कंप्लीट नाही करायचा, कारण 2 ग्रीन घ्यायचे आहेत आपल्याला. 1 आणि 2 ब्लू खेचून घ्यायचं आहे आणि पुढच्या 4 खांबावरती प्रत्येकी एक एक ब्लू खांब घालायचा आहे. 1 2 3 आणि 4. असं हे 7वं राऊंड सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला 8वं राऊंड स्टार्ट करायचं आहे. 8वं राऊंड सुद्धा पहिल्या 8 खांबामध्ये आपल्याला ब्लू कलरच घालून घ्यायचा आहे. त्यासाठी हा पहिला खांब आहे 8व्या राऊंडचा ब्लू कलरचा. एक झालाय. पुढे 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 कंप्लीट झाले. 8वा कंप्लीट न करता ग्रीन कलर घ्यायचा आपल्याला आणि एकच ग्रीन कलर घालून घ्यायचा आपल्याला, फक्त एक. आणि पुन्हा ब्लू घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रीन खेचून घ्यायचं आहे आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये ग्रीन कलर घ्यायचा आहे. 1 आणि 2. दुसरा कंप्लीट नाही करायचा, सॉरी, कारण आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे पुन्हा. दुसरा कंप्लीट न करता पुन्हा एक ब्लू घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि ग्रीन कलर खेचून घ्यायचा आहे. आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये पुन्हा आपल्याला ग्रीन घ्यायचं आहे. 1 आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा एक ग्रीन, पुन्हा एक ब्लू घ्यायचा आहे. आणि पुढे 6 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक ग्रीन घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6. कंप्लीट न करता ब्लू खेचून घ्यायचा आहे आणि पुढच्या
7 टाक्यामध्ये आपल्याला ब्लू कलर घालायचा आहे. प्रत्येकी 1 2 3 4 5 6 आणि 7 ग्रीन खेचून घ्यायचे आणि 2 ग्रीन घालायचे आपल्याला. 1 आणि दुसरा ग्रीन, पुन्हा ब्लू घ्यायचा आहे आणि पुढचे 5 टाके जे आहेत त्या 5ही टाक्यामध्ये आपल्याला ब्लू कलरने एक टाका बनवून घ्यायचा आहे. म्हणजे आपला 8वा राऊंड कंप्लीट झाला. 2 3 4 आणि 5. हे 6 राऊंड शेप येतोय अर्थचा. आता आपल्याला 9वा राऊंड कंप्लीट करायचा आहे. 9वा राऊंड घालताना पहिल्या 7 खांबामध्ये आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे. त्यासाठी हा पहिल्या खांबामध्ये मी जिथे स्टिच मार्कर टाकला होता तिथे हा पहिला खांब घालून घेते आणि स्टिच मार्कर पुन्हा अटॅच करते. आणि हा झाला पहिला खांब आपला. अजून 6 घालायचे आहेत. 2 3 4 5 आणि 6वा खांब कंप्लीट नाही करायचं कारण आपल्याला पुढे 1 ग्रीन घ्यायचा आहे. त्यामुळे हा पुढच्या खांबामध्ये क्रोशे टाकून ग्रीन कलर खेचून घ्यायचा आहे. तो कंप्लीट न करता ब्लू कलर घ्यायचा आहे आपल्याला, कारण पुढे आपल्याला 1 ब्लू घालायचा आहे. कंप्लीट करायचा हा टाका, कारण त्याच्या पुढे सुद्धा 1 आपल्याला ब्लू कलरच घालायचा आहे. म्हणजे 2 टाक्यावरती आपण ब्लू कलर घातला आहे. कंप्लीट न करता पुन्हा ग्रीन खेचायचं आहे आणि ग्रीन कलरने अजून 1 टाका घालायचा आहे. आता पुढच्या 4 खांबावरती आपण ब्लू कलर घालणार आहे. हा 1 2 3 आणि हा 4. पण 4था कंप्लीट करायचा नाही कारण पुढे आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे. त्यामुळे 4 घातलेत. आणि आता ग्रीन कलरमध्ये पुढच्या 7 खांबावरती प्रत्येकी 1 सिंगल खांब घालायचा आहे. हा झाला 1 2 3 4 5 6 आणि 7. ग्रीन कलर घ्यायचा. 7वा कंप्लीट न करता ग्रीन कलर घेऊन पुढच्या 2 खांबामध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6 7. हा 7वा ग्रीन कलर घ्यायचा आहे, पण तो कंप्लीट नाही करायचा आहे. ब्लू घ्यायचा आहे कारण पुढच्या खांबावरती आपल्याला ब्लू कलरने 4 टाके घालायचे आहेत. पुढच्या 4 खांबावरती आपल्याला ब्लू कलरने प्रत्येकी 1 टाका घालायचा आहे. 1 2 3 आणि हा 4था कंप्लीट नाही करायचा. पुढे ग्रीन 2 घ्यायचे. 1 आणि 2 कंप्लीट न करता ब्लू घ्यायचा आहे आणि ब्लू कलरचा 1च घालायचा आहे. त्यानंतर घालायचा आहे ग्रीन पण 1च. हा ग्रीन कलर कंप्लीट न करता पुढचे 6 खांबामध्ये आपल्याला ब्लू कलर घालून घ्यायचा, म्हणून ब्लू कलर घेणार आपण. आणि हे शेवटचे जे 6 खांब आहेत
त्या 6 खांबावरती प्रत्येकी एक एक प्रमाणे 6 ब्लू कलरचे सिंगल खांब घालून घेणार आहोत. नववा राऊंड कंप्लीट झालेला आहे. 10वा राऊंड सुद्धा प्रत्येक खांबामध्ये एक एक हेच असेल, पण 10वा राऊंड थोडंसं इझी आहे. पुढच्या 14 खांबामध्ये प्रत्येकी एक एक असा ब्लू कलर घालून घेणार आहे आपण. त्यासाठी हा पहिल्या खांबावरचा घालून घेतला आहे सिंगल खांब आणि त्याला स्टिच मार्कर लावून ठेवला आहे. पुढचे 13 खांब म्हणजे हा पहिला झाला, 2 3 असे हे 14 खांबावरती प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालून घेते मी. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. आता पुढच्या 4 खांबावरती ग्रीन कलर घालायचा आहे, त्यामुळे मी ग्रीन कलर खेचून घेतला आणि 4 खांबावरती ग्रीन कलर घ्यायचे. 1 2 3 आणि 4. आता पुन्हा ब्लू घ्यायचं आहे पुढच्या 7 खांबावरती. 1 2 3 4 5 6 आणि 7. पुढच्या 3 खांबावरती ग्रीन घ्यायचं आहे आपल्याला. 1 2 3 आणि पुढचे शेवटचे जे 8 खांब आहेत त्या 8 खांबावरती पुन्हा आपल्याला ग्रीन कलर ब्लू कलर घ्यायचा आहे. 1 हे पहा 10 राऊंड कंप्लीट झाली. अजून 8 राऊंड आपल्याला करायचे आहेत. टोटल 18 राऊंडचं हे पूर्ण सर्कल आहे. आता आपण 11वा राऊंड स्टार्ट करतोय. 11वा राऊंड सुद्धा ब्लू कलरनेच आहे, त्यामुळे पहिल्या टाक्यामध्ये मी हा एक खांब घालते आणि स्टिच मार्क करते. ब्लू कलर आपण 11व्या राऊंडला टोटल 3 टाके घालणार आहे. पहिला झाला आहे आपला, दुसरा आणि तिसरा. कंप्लीट नाही करायचं आहे. पुढचे 2 टाके ग्रीनने घ्यायचे. 1 आणि हा 2. हा कंप्लीट करायचा नाही कारण पुढचा टाका आपल्याला ब्लूने घ्यायचा आहे. 2 ग्रीन घातल्यानंतर पुढचे 10 टाके आपण ब्लू कलरने घालणार आहे. 1 10. पुढे 3 टाके ग्रीन कलरमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी मी हा 10वा टाका ग्रीन कलरने क्लोज करते. 1 2 आणि 3. पुढच्या 6 टाक्यावरती आपण ब्लू कलर घालणार.
कलर जॉईन करायचा आणि पुढच्या 5 टाक्यावरती ग्रीन कलरचा एक एक खांब घालायचा आहे. 1 2 3 4 5 ब्लू कलर जॉईन करायचा आहे आणि उरलेले जे 7 टाके आहेत त्या सगळ्या टाक्यावरती 7ही टाक्यावरती एक एक ब्लू कलर घालणार आपण. 1 2 3 4 5 6 आणि 7. 10वा राऊंड आपलं 11वा राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला 12वा राऊंड घालायचं आहे. हे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 राऊंड कंप्लीट झालेले आहे. 12वा राऊंडसाठी आपल्याला पहिल्या 15 टाक्यामध्ये एक एक ब्लू कलर घालून घ्यायचा आहे. हा आपला पहिला टाका आहे. स्टिच मार्क करून ठेवायचा. ब्लू कलरचे 15 बनवणार. हा 1, हा दुसरा, 2 3 15. पुन्हा ग्रीन कलरचे 3 टाके बनवायचे. 1 2 3. पुन्हा ब्लू कलर जॉईन करून 5 टाके बनवायचे. 1 2 3 4 5. ग्रीन कलरचे 5. 1 2 3 4 5 आणि उरलेल्या 8 टाक्यामध्ये ब्लू कलर बनवायचा आहे. 1 आणि 8. असं हे 12वा राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता 13वा राऊंड म्हणजे आपलं पुन्हा 13वा राऊंड सुद्धा प्रत्येक खांबावरती एक एक सिंगल खांब असंच असेल आणि 14व्या राऊंड पासून आपण एक एक डिक्रीज करत जाऊ. तर 13व्या राऊंडचा पहिले 3 खांब ब्लू कलरमध्ये आहेत. हा आपला पहिला खांब ब्लू कलर मधला. स्टिच मार्कर लावून ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला कळेल 13वा राऊंड संपल्यावर. एक हा दुसरा आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये हा तिसरा. 3 ब्लू कलरचे झाले. आता पुढे 4 ग्रीन कलरचे घ्यायचे आहेत त्यामुळे ग्रीन कलर खेचून घेते. 1 2 3 आणि हा 4था कंप्लीट करायचा नाही कारण ब्लू कलर घ्यायचे आहेत पुढे. 9 टाके पुढचे ब्लू कलरने घेणार मी 4थ्या राऊंडचे. 1 शेवटचा हा 9.
आता ग्रीन घ्यायचे 3, 1 2 आणि 3. ब्लू घ्यायचे 5, 1 पुन्हा ग्रीन जॉईन करायचा आहे आणि 3 टाक्यामध्ये ग्रीन कलर घ्यायचे. 1 2 आणि 3 आणि उरलेल्या 9 टाक्यामध्ये ब्लू कलर घालून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं 13वा राऊंड कंप्लीट होईल. हे पहा, हे आपलं 13वा राऊंड कंप्लीट झालं. आता 14व्या राऊंडपासून आपल्याला डिक्रीज करायचे. डिक्रीज म्हणजे पहिल्या 2 टाक्यामध्ये 2 स्टिच टुगेदर म्हणजे 2 टॉक ज्याला म्हणतात, 2 टाक्यांचं मिळून एक टाका करायचा आहे आणि पुढच्या 4 टाक्यामध्ये प्रत्येकी 1 असे जे 36 खांब आहेत आपले, त्या 36 खांबाला आपण 30 करत यायचे. म्हणजे 2 टाक्यांचा मिळून 1, नंतर पुढच्या 4 टाक्यामध्ये प्रत्येकी 1 आणि ते रिपीट करायचे 6 वेळा. आणि ते करताना जे कलर आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत, जेणेकरून पहिले 2 टाके हे ब्लू कलरचे असेल, म्हणजे 2 स्टिच टुगेदर ब्लू कलरचा असेल आणि 1 सिंगल खांब ब्लू कलरला असेल. नंतर पुढचे 4 टाके ग्रीन कलरला आहे, म्हणजे हे 3 ग्रीन कलरमध्ये घ्यायचे. व पुन्हा 2 स्टिच टुगेदर ग्रीन कलरमध्ये घ्यायचा. अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करणार आहे. ह्याचा डिटेल वाईज बायफर्गेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. तर आता मला ब्लू कलरने 2 स्टिच टुगेदर करायचं आहे आपल्याला, कारण पहिलाच टाका आपला हा 2 टाक्यांचा मिळून एकत्र असेल आणि पुढच्या 4 टाक्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 1 टाका घालायचा आहे. आणि त्या 4 टाक्यामध्ये आपण पहिला हा ब्लू कलर घेणार, कारण ब्लू कलर फक्त 2 घातलेत आपण, 2 वेळा ब्लू कलर दिलेला आहे. आणि पुढचे 4 वेळा ग्रीन कलर आहे, त्यामुळे हा ब्लू कलर दुसरा टाका घालताना तो खेचून घ्यायचा आहे. आणि पुढच्या 3 टाक्यामध्ये प्रत्येकी 1 ग्रीन कलर घालायचा आहे. 1 2 आणि हा तिसरा 3. आता आपल्याला पुढच्या टाक्यामध्ये 2 स्टिच टुगेदर करायचं आहे आणि तो ग्रीन कलरने करायचा आहे. 1 आणि ह्याच्या पुढचा हे 3 खेचून घ्यायचं आहे, पण टाका बंद करायचा नाही आहे, कारण पुढच्या 4 टाक्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 1 ब्लू कलर टाकायचा आहे. 1 2 3 4. पुढे 2 स्टिच टुगेदर आहे, त्यामुळे 2 टाक्यामधून पुढच्या 2 टाक्यामध्ये आपण प्रत्येकी 1 ब्लू कलर घेणार आणि त्याच्या पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी 1 ग्रीन कलर. पुढे पुन्हा ब्लू कलर आहे, म्हणून हा दुसरा ग्रीन कलर आपण कंप्लीट न करता ब्लू कलर खेचून घेतलाय. आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये 2 स्टिच टुगेदर आहे ब्लू कलरमध्ये. आणि पुढच्या 4 टाक्यांमध्ये ब्लू कलरने प्रत्येकी 1 खांब घालून घ्यायचा आहे.
पुढच्या 2 स्टिच टुगेदर ग्रीन कलरने आहे, त्यामुळे मी ग्रीन कलर खेचून घेते चौथ्या टाक्यात आणि ग्रीन कलरने 2 स्टिच टुगेदर आणि त्याच्या पुढच्या 4 टाक्यापैकी एका टाक्यामध्ये ग्रीन कलर आणि पुढच्या 3 टाक्यामध्ये ब्लू कलर असं सिंगल खांब बनवून घेणार. पुढचे जे 5 टाके आहेत त्यामध्ये ब्लू कलरमध्ये 2 स्टिच टुगेदर आणि पुन्हा पुढच्या 4 टाक्यामध्ये पुन्हा ब्लू कलरने सिंगल खांब. हे ब्लू कलरने 2 स्टिच टुगेदर आणि पुढच्या 4 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब. 1 2 3 आणि 4 असे आपलं 14वं राऊंड कंप्लीट झालंय. आता आपल्याला स्टार्ट करायचे 15वं राऊंड. 15वं राऊंड हे आपलं पहिल्या 3 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये एक 2 स्टिच टुगेदर असं असेल. इंटू 6 म्हणजे 24 खांब येतील आपल्याला. म्हणजे 3 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक आणि पुढचा जो टाका आहे तो 2 टाक्यांचा मिळून एक बनवायचा आहे. असं 5 टाक्यावरती आपण 4 टाके बनवणार आहोत आणि 30चे 24 होणार. स्टिच मार्कर काढायचा आहे आणि पहिल्या 3 खांबामध्ये आपल्याला ब्लू कलर घालायचा आहे. तर हा आपला पहिला खांब. पुन्हा स्टिच मार्कर घालून ठेवायचा. त्याच्या पुढच्या 2 खांबामध्ये अजून एक एक ब्लू कलर घालायचा आहे. 1 आणि 2 म्हणजे 3 खांबामध्ये ब्लू कलर घातला आहे आणि आता आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे. 2 स्टिच टुगेदरमध्ये 2 टाक्यांचा एकत्र मिळून ग्रीन कलर घालायचा आहे. टाका कंप्लीट करायचा आहे आणि पुढच्या एका टाक्यामध्ये सुद्धा ग्रीन कलर घालायचा आहे. पण टाका कंप्लीट न करता ब्लू कलरने दोरा खेचून घ्यायचा आहे, कारण पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला ब्लू कलर घालायचा आहे. हा एक घातलाय, अजून 2 ब्लू कलरचे घालायचे आणि पुढे ब्लू कलरने 2 स्टिच टुगेदर 2 टाके एकत्र करायचे. त्याच्या पुढे 3 टाके ब्लू कलरमध्ये घालायचे आणि 1 टाका ग्रीन 2 स्टिच टुगेदर ग्रीन कलरमध्ये करायचे. त्यासाठी 1 2 आणि हा तिसरा टाका कंप्लीट न करता ग्रीन खेचून घ्यायचे आणि पुढे 2 स्टिच टुगेदर ग्रीन कलरमध्ये, म्हणजे असे हे 2 टाके एकत्र. हा टाका 2 स्टिच टुगेदर करताना कंप्लीट नाही करायचे, ब्लू कलरने कंप्लीट करायचे, कारण पुढे आपल्याला ब्लू कलरने 3 टाके घ्यायचे आणि 2 स्टिच टुगेदर सुद्धा ब्लू कलरनेच घेणार आहोत आपण. 1 2 3 पुढे 2 स्टिच टुगेदर म्हणजे 2 टाके एकत्र, 2 टाक्यांचा मिळून एकच टाका करायचा आहे ग्रीन कलरने ब्लू कलरने. त्याच्या पुढे आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे, त्यामुळे हा जो टाका आहे 2 स्टिच टुगेदर त्याच्यासाठी ग्रीन कलर खेचून घ्यायचा आपल्याला. ग्रीन कलरने पुढे आपल्याला
2 खांब घालायचे आहेत आणि तिसरा खांब ब्लू कलरने घालून 2 स्टिच टुगेदर सुद्धा ब्लू कलरनेच घालायचे आपल्याला. 2 खांब ग्रीन कलरचे घालणार आहे. तिसरा खांब आपला ब्लू कलरचा असेल त्यामुळे ब्लू दोरा खेचून घेतला. 2 स्टिच टुगेदर सुद्धा ब्लू कलरनेच आणि पुढे पुन्हा 3 खांब ब्लू कलरने, प्रत्येकी एक असे 3 वेळा 3 खांब, 1 2 3 आणि शेवटचा 2 स्टिच टुगेदर सुद्धा 15व्या राऊंडचा ब्लू कलरनेच घालायचा आपल्याला. आता 16वा राऊंड स्टार्ट करायचे. 16व्या राऊंडला सुद्धा आपल्याला शेवटची 3 राऊंड राहिली. 16वा राऊंड सुद्धा आपलं असंच आहे. 2 स्टिच टुगेदर आणि नंतर पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येक एक एक, म्हणजे 2 टाक्यामध्ये मिळून 1 टाका आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये 1 1 असा मिळून 6 वेळा रिपीट करायचे. मग 24चे आपल्याकडे 18 खांब येतील आणि त्यामध्ये 12 ब्लू असतील, 1 ग्रीन असेल आणि 5 ब्लू असतील. त्यासाठी मी तो पहिला टाक्यामधनं स्टिच मार्क काढला आहे आणि हे जे 30 आहे त्याच्यामधला पहिला आणि त्याच्या पुढचा 2 स्टिच टुगेदर करणार. त्यामुळे असं दोन्ही मिळून मी हा एक बनवणार आहे 2 स्टिच टुगेदर आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी 1 1. आता ब्लू कलरचंच वर्क आहे आपलं, त्यामुळे टोटल 15 ब्लू कलरचे खांब घालणार आहे आपण. हा एक झाला, हा दुसरा, हा तिसरा. आता पुन्हा पुढे 2 स्टिच टुगेदर ब्लू कलरनेच वर्क करणार. 1 आणि 2, 2 टाक्यांचा मिळून 1 म्हणजे 2 टॉप किंवा 2 स्टिच टुगेदर त्याला म्हणतात तो. पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी 1 1 सिंगल खांब. 6 खांब झाले आपले. पुन्हा पुढे पण तसंच 2 स्टिच टुगेदर आणि पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी 1 1 खांब, म्हणजे टोटल आता या राऊंडचे 9 ब्लू खांब झाले. पुढेही तसं 2 स्टिच टुगेदर आणि 2 खांबामध्ये प्रत्येकी 1 1 खांब. आता 12 खांब झालेले आहेत. आपल्याला 15 करायचे आहेत, त्यामुळे अजून पुन्हा 2 स्टिच टुगेदरच बनवायचे आपल्याला. आणि सॉरी 12 बनवायचेच होते आपल्याला, ते 12 झालेले आहेत. 12 खांब आपण ब्लू कलरमध्ये घेतलेत. आता ग्रीन कलरमध्ये घ्यायचे 2 स्टिच टुगेदर. त्यासाठी हा जो 12वा खांब आहे तो कंप्लीट, जो केलेला तो कंप्लीट न करता, हा जो 12वा खांब आहे तो कंप्लीट न करता ग्रीन कलर दोरा खेचून घ्यायचा आहे आणि 2 स्टिच टुगेदर घ्यायचे आहे आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये ब्लू कलर घालायचा आहे. ग्रीन कलर फक्त एवढाच आहे ह्या राऊंडमध्ये, 2 स्टिच टुगेदर एवढा. बाकी पूर्णपणे आपण ब्लू कलर यूज केलेला आहे. तर हा जो 2 स्टिच टुगेदर घेणार आहे तेव्हा आता ब्लू कलर खेचून घेणार. पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी 1 1 ब्लू कलर घालणार काम. एक आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा प्रत्येकी एकच आणि पुढच्या टाक्यामध्ये 2 स्टिच टुगेदर, 2 टाक्यांचा मिळून 1 खांब आणि उरलेल्या 2 टाक्यामध्ये 1 1 सिंगल खांब ब्लू कलरमध्येच.
आत्ता आपल्याला 17वा राऊंड घ्यायचं आहे. हे पहा, 17वा राऊंडमध्ये एक सिंगल खांब, नंतर पुन्हा पुढे 2 टाके मिळून एकत्र 2 स्टिच टुगेदर असं 6 वेळा करायचं आहे. म्हणजे 12 खांब येतील, 18च्या जागी 12. त्यामध्ये 2 निळे ब्लू, 5 व्हाईट आहेत, 1 ब्लू आहे, 1 ग्रीन आहे आणि 3 ब्लू आहे. आता इथे व्हाईट कलर पुन्हा आपल्याला जॉईन करायचं आहे. बर्फाचं दाखवल्यानंतर इथे सुद्धा व्हाईट कलर आहे शेवटच्या राऊंडमध्ये, जेव्हा 2 स्टिच टुगेदर करणार तेव्हा. इथे फक्त 12चे 6 करायचे आहेत, म्हणजे 2 टाक्यांचं मिळून एक असे 6 वेळा बनवायचे आहेत. तर आत्ता आपण सध्या 17वा राऊंड बनवतो आहे, जे आहे एक सिंगल खांब आणि नंतर 2 टाक्यांचा मिळून एकत्र 2 टॉक म्हणजे 2 स्टिच टुगेदर. त्यासाठी मी पहिला ब्लू कलर आहे, पहिल्या टाक्यामध्ये मी स्टिच मार्कर काढून एक ब्लू कलरचा खांब बनवून घेतला. त्याच्या पुढे सुद्धा ब्लू कलर 2 वेळा ब्लू कलर आहे, त्यामुळे पुढे 2 टॉक जो आहे म्हणजे 2 स्टिच टुगेदर तो सुद्धा ब्लू कलरमध्ये घालणार. आणि खेचून घेताना आता इथे मी व्हाईट कलर जॉईन करणार, कारण पुढचे टाके हे व्हाईट कलरचे आहेत. थोडासा लांब ठेवायचा आणि हा व्हाईट कलर मी खेचून घेतला आहे. हवा तर एकदा सिक्युअर करून घ्यायचा इथे ग्रीन कलरला किंवा ब्लू कलरला एक गाठ मारून, जेणेकरून दोरा निघणार नाही. ग्रीन कट करून टाकायचं आहे, कारण आता ग्रीन कलर आपल्याला कुठे यूज करायचा नाही आहे. आता वर्क हे आपलं फक्त व्हाईट आणि ब्लू मध्ये असेल. मी फोम भरून घेते याच्यामध्ये थोडासा, आणि उरलेला नंतर आपण हे राऊंड कंप्लीट केल्यावर फोम भरून घ्यायचा. फोम भरून घेताना तो पिंजून घ्यायचा पूर्णपणे, असा अख्खाच्या अख्खा भरला तर त्याचा शेप जातो. पॉसिबल होईल जेवढं पॉसिबल आहे तेवढा असा तो पिंजून भरायचा फोम, म्हणजे तो सगळ्या साईडने भरला जातो. हा मी रियूज केलेला फॉर्म आहे, त्यामुळे हा पिंजून भरते. तुम्ही ऑलरेडी विकत जर रेडी आणलेला तर त्याचं पिंजून भरायची गरज नाही, तो ऑलरेडी प्रॉपर शेपमध्ये पिंजलेलाच असतो. भरताना प्रॉपर अर्धचा राऊंड दिसेल या हिशोबाने फॉर्म भरायचा आहे. आणि जेवढा टाईट भरता येईल तेवढं टाईट भरायचं आहे, जेणेकरून हा शेप जो आहे तो प्रॉपर येईल. बाकीचा आपण नंतर भरणार आहोत. तर आपण आता हे 17वा राऊंड स्टार्ट केलेलं. पहिल्या खांबामध्ये 2 स्टिच टुगेदर, मग पहिल्या खांबामध्ये एक ब्लू कलरचा सिंगल खांब घातला, दुसऱ्या खांबामध्ये 2, दुसरा आणि तिसरा मिळून 2 स्टिच टुगेदर केला आहे. आता पुढे आपल्याला पुन्हा एक व्हाईट कलरचा सिंगल खांब घालायचा आहे. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 स्टिच टुगेदर व्हाईट कलरमध्येच घ्यायचं आहे. व्हाईट कलरचे टोटल 5 टाके बनवायचे आहेत आपल्याला. तर हा दुसरा झाला 2 स्टिच टुगेदरचा. त्यानंतर पुन्हा एक सिंगल व्हाईट कलरचा घ्यायचा आहे, हा तिसरा झाला. त्यानंतर पुन्हा 2 स्टिच टुगेदर व्हाईट कलरमध्ये, हा चौथा झाला. आणि 5वा आपण एक पुढच्या टाक्यामध्ये सिंगल व्हाईट कलरचा घ्यायचा आहे, सिंगल खांब. ब्लू कलर जॉईन करायचा आहे आणि ब्लू कलरचा 2 स्टिच टुगेदर बनवायचा आहे. नंतर इथे पुन्हा ब्लू कलरच घ्यायचा, एक सिंगल खांब.
blue color to stitch together. Blue color single खांब आणि blue color to stitch together. आता इथे आपल्याला टाका कंप्लीट न करता व्हाईट खेचून घ्यायचं आहे, कारण आता आपलं शेवटचं जे राऊंड आहे ते व्हाईटचं असेल पूर्णपणे. टाका कंप्लीट ब्लू कलरनेच करायचा आहे, कारण पहिला टाका आपण ब्लू कलरचा घेणार आहे इथे. सतरा राऊंडचा शेवटचा टाका टू स्टिच टुगेदर. नंतर 18 राऊंडचा पहिला टाका हा ब्लू कलरचा आहे, त्यामुळे ब्लू कलर खेचून घेतलाय आणि व्हाईट कलरने कंप्लीट केलाय टाका. हा 18 राऊंडचा पहिला टाका आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं राऊंड आहे जे बनवायचं आहे, त्यासाठी हा ब्लू कलर आता आपण कट करून टाकू शकतो, कारण आता आपल्याला जॉईंट पण व्हाईट कलरनेच करायचं आहे. कारण हा सगळा जसा उत्तर ध्रुवावरती बर्फाचा प्रदेश दाखवतात तसा आपल्याला बर्फाचा हे दाखवायचं आहे व्हाईट कलरने. त्यासाठी आपल्याला हा टू स्टिच टुगेदर बनवायचा आहे आणि जे 12 खांब आहेत त्या 12च्या जागी आपल्याला 6 खांब बनवायचे आहेत. स्टिच मार्कर काढून टाकायचं. हा दोरा सुद्धा इनफ ॲड झालेला आहे, हा सुद्धा कट करून टाकू शकता तुम्ही. आतल्या साईडला घ्यायचं आहे आणि हा शेवटचाच टू स्टिच टुगेदर बनवायचा आहे आपल्याला. स्लिप स्टिच घेऊन दोरा थोडासा मोठा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला स्टिच करता येईल. इथे हे जे राऊंड आहे ते क्लोज करता येईल, पण त्याआधी आपल्याला थोडासा फोम भरून घ्यायचा आहे. सुईच्या साहाय्याने भरू शकता. पास हा शेप द्यायचा आहे प्रॉपर. आणि हे राऊंड सुईच्या साहाय्याने आपल्याला क्लोज करून घ्यायचे आहे. आणि ही जी 6 टोकं आहेत त्या 6च्या 6 टोकामधनं हा दोरा जो आहे तो काढायचा आहे. आणि हा असा खेचून घ्यायचा आणि बंद करून टाकायचा, जेणेकरून हे राऊंड आपलं कंप्लीट झालं आहे. आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढं हे जो व्हाईट कलर हे ब्लू कलर जो आहे तो आपल्याला हाईड करून टाकायचा आहे टाक्याने, जेणेकरून इथे व्हाईट दिसेल. आणि एक्स्ट्रावाला दोरा असा एका साईडला काढून कट करून टाकायचं आहे. रेडी झालेली आहे आपली अर्थ.
उलनची बनवलेली लोकरीपासून बनवलेली पृथ्वी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.